तुम्हाला कधी असं वाटतं का, लोक आधीसारखा आदर करत नाहीत? तुमच्याशी बोलण्याची पद्धत बदलली आहे? तुम्ही कितीही चांगलं केलं तरी तुमची किंमत कमीच होत चालली आहे? जर हो तर थांबा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. आज मी तुम्हाला एकच काम सांगणार आहे, फक्त एक. आणि जर ते तुम्ही मनापासून केलं तर लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपोआप कायमचा बदलून जाईल. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच लाईफ रिॲलिटी व मोटिवेशनल व्हिडिओंसाठी आपल्यासोबत नक्की जोडा. तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोटिवेशन आहे. तुमची किंमत कमी झाली आहे हे एक काम करा. मित्रांनो, जगात एक कडवं पण खरं सत्य आहे. लोक नेहमी त्याच व्यक्तीची किंमत करतात जी स्वतःची किंमत ओळखते. आणि जिथे तुम्ही स्वतःला कमी समजता तिथे जग अजून कमी समजायला लागतं. तुम्हाला वाटतं की लोक बदलले, पण खरं काय आहे माहिती आहे? तुम्ही जास्त उपलब्ध झालात, तुम्ही जास्त देऊ लागलात, तुम्ही स्वतःला मागे टाकलं आणि यामुळेच तुमची व्हॅल्यू हळूहळू कमी होत गेली. आता ते एक काम काय आहे? स्वतःला प्रायोरिटी द्या. हो, इतकंच. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं करणं कठीण असतं. कारण आपल्याला सवय झालं आहे, कारण आपण सवयीने इतरांना आधी ठेवतो. लोक तुमची किंमत का करत नाहीत? कारण पहिलं असतं, तुम्ही नेहमी अवेलेबल असता. कोणी कॉल केला की लगेच उचलता, कोणी मेसेज केला की लगेच रिप्लाय देता. यामुळे तुमची अर्जन्सी संपते. लोकांना वाटतं हा तर आहेच. 2, तुम्ही नाही म्हणत नाही. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला हरवता आणि जिथे सेल्फ रिस्पेक्ट नाही तिथे रिस्पेक्ट नाही. 3, तुम्ही जास्त एक्सप्लेन करता. कोणी दुर्लक्ष केलं की तुम्ही लगेच विचारता, मी काही चूक केली का? यामुळे तुमची व्हॅल्यू कमी होते. 4, तुम्ही स्वतःवर काम करत नाही. लोक त्या व्यक्तीकडे जास्त आकर्षित होतात जी व्यक्ती स्वतःला इम्प्रूव्ह करत असते. आता ते एक काम कसं करायचं? स्टेप 1, स्वतःचा वेळ स्वतःसाठी ठेवा. दररोज थोडा वेळ फक्त स्वतःसाठी. कोणाचाही फोन नाही, कोणाचाही मेसेज नाही. स्टेप 2, नाही म्हणायला शिका. हो, नाही म्हणणं हे अगदी महत्त्वाचं आहे. कारण गरज नसताना हो म्हणू नका. ज्या ठिकाणी स्पष्टपणे नाही म्हणता येईल अशा ठिकाणी नाही म्हणा. स्टेप 3, लगेच रिप्लाय देणं थांबवा. कोणाचाही आलतू फालतू रिप्लाय आला की लगेच आपण त्यांना रिप्लाय देतो. तुमचं आयुष्य फक्त एका चॅटभोवती फिरू देऊ नका. ज्यांना गरज नाही त्यांना रिप्लाय देणं थांबवा. तात्पुरतं तरी मर्यादित ठेवा, नंतर एकापरी तुम्ही रिप्लाय करू शकता. स्टेप 4, स्वतःवर काम करा. कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन, नॉलेज हे वाढवा. आणि ह्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी ह्यावर काम करेन. स्टेप 5, बाउंड्रीज ठेवा. कोणी डिसरिस्पेक्ट केलं तर शांतपणे लिमिट्स दाखवा. आता काय बदल होईल? जेव्हा तुम्ही स्वतःला प्रायोरिटी द्यायला सुरुवात कराल, लोक तुमच्याकडे सिरियस होतील, तुमचं बोलणं ऐकतील, तुमची प्रेझेन्स त्यांना महत्त्वाची वाटेल. एक सत्य लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणी कमी करत नाही, तुम्ही स्वतः ती कमी करू देता. जर तुम्ही स्वतःला स्वतःच व्हॅल्यू द्यायला लागला तर या जगात असं कुणीही नाही जे तुमची किंमत कमी करू शकेल. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट हा प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचा ठेवायचा असतो. शांततेची ताकद. काही वेळा रिप्लाय न देणं हीच सर्वात मोठी रिप्लाय असते. स्वतःवर प्रेम करा. तुम्ही जे डिझर्व करता तेच स्वीकारा. त्यापेक्षा कमी काहीही नाही. जे तुम्हाला आवडतं ते स्वीकारा. मित्रांनो, जर तुम्हाला जगाने तुमची किंमत कमी करावी असं वाटत असेल तर आधी स्वतःला निवडा. जास्त करावी. जास्त अवेलेबल राहू नका. जास्त एक्सप्लेन करू नका. जास्त चेस करू नका. स्वतःवर काम करा. स्वतःला प्रायोरिटी द्या आणि बघा जग तुमच्याकडे कसं बदलतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये लिहा, मी आता स्वतःला प्रायोरिटी देणार. जर तुम्ही कमेंट केलं तर मला कळतं की तुम्ही तुमच्या लाईफबद्दल किती सिरियस आहात. चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच लाईफ बदलणारे व्हिडिओ, रिॲलिटी, कडवे सच तुम्हाला ऐकायला मिळतील. तुमचा एक लाईक म्हणजे आमचं मोटिवेशन. आम्हाला
तुमचा एक लाईक मोटिवेटेड करतं. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपल्या चॅनलवर. धन्यवाद.